गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. याचं उत्तर सरकारमधल्या लोकांनी देणं गरजेचं आहे. जर आज फाशी ही शिक्षा जर जाहीर झाली तर मला सांगा कुठल्या व्यक्तीची हिंमत होईल माझ्या माता भगिनीच्या अंगावरती हात टाकायची? नाही होणार. आज कठोर कायदे नाहीयेत म्हणून या लोकांना फावतंय. ज्या नसरापूरच्या घटनेमध्ये ज्या 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाले तो पॅरोल वरती होता, म्हणजे तो न्यायालयातनं पॅरोल वरती तो बाहेर होता. अशा व्यक्तीने परत एकदा या 4 वर्षाची मुरडीचा रेप पण केला आणि तिची हत्या पण केली. मग तिथे पोलीस यंत्रणा काय करत होती? अशा पॅरलवरच्या व्यक्तींवरती पोलीस यंत्रणेचं लक्ष असायला नको का? म्हणजे त्यांचा निष्काळजीपणा एका निष्पाप मुलीचा जीव घेऊन गेला आणि तरी सरकार म्हणतात राजकारण करू नका. आणावा शक्ती कायदा. शक्ती कायदा आणायला यांना भीती कसली वाटते? तुम्ही कठोर कायदे करा, द्या ना एखाद्या नराधमाला चौकामध्ये फाशी दिली ना तर मी म्हणते एकाची नंतर हिंमत होणार नाही तर माझ्या माता भगिनींना हात लावायची. पण नाही करणार. तुम्ही कायद्याच्या मागे लपतात. आज जर तुम्ही म्हणताय की तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे केस जाणार आहे तर शशिकांत शिंदे साहेब माझं स्वतः म्हणणं आहे की हे जे म्हणतात आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहे केस, आम्ही त्याच्यावरती जे गुन्हे नोंद करणार आहे. पण माझं सरकारला या निमित्ताने विनंती आहे की महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना ह्या वर्षानुवर्ष चालतात. म्हणजे तिच्या शरीरावरती रेप हा एकटा होतो, पण न्यायालयामध्ये जोपर्यंत ती दाद मागत नसते तर तिच्यावरती तो रेप वारंवार होतो. मग आपण हे कुठेतरी थांबवणार आहात कोणी? आपल्यासाठी माता भगिनींसाठी एक स्वतंत्र न्यायालय सरकार का मागणी करू शकत नाही ज्याच्यामध्ये फक्त महिलांच्या केसेस वरतीच तिथे केसेस चालवल्या जातील? एक स्वतंत्र न्यायालय उभं करू शकतं का सरकार? फार मोठं त्याला काही अडचण आहे असं वाटत नाही मला. सरकारने ती एक स्वतंत्र न्याय व्यवस्था फक्त महिलांच्या गुन्ह्यांसंदर्भामध्ये सोडवण्यासाठी एक स्वतंत्र न्यायालय सरकार उभं करू शकते, त्यासाठी प्रयत्न करू शकते जर त्यांना खरंच महिलांना संरक्षण द्यायचं असेल आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर. आज शाळांमध्ये जर आपण ह्या संदर्भामध्ये लैंगिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं तर भरपूर काही फरक पडू शकतो. लहानपणीपासून मुलांमध्ये हे संस्कार रुजवणं आज गरजेचं आहे की एक स्त्री तिचा आदर सन्मान आपण राखायलाच हवा हे आज रुजवणं गरजेचं आहे. तेव्हा हे जे समाजामधले विकृत लोक आहेत ना, हे विकृत लोकांवरती कुठेतरी तो दबाव आणि ते सामाजिक प्रेशर तयार होईल. आज शाळांमध्ये या कायद्यांच्या संदर्भात त्यांना तोंड ओळख तरी देणं गरजेचं आहे की जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला ही शिक्षा होऊ शकते. आज पळवाटा अनेक आहेत पण कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना कठोर शिक्षा या बदल करून सरकारने करणं गरजेचं आहे आणि असे अनेक पर्याय आम्ही याच्यामध्ये सुचवू शकतो.